आज अखिल कोयना पुनर्वसन सेवा संघाच्या माध्यमातून राज्यभरामध्ये तहसील कार्यालयामध्ये आंदोलन एक दिवसीय लाक्षणिक उपोषण पुकारण्यात आलेलं आहे। राज्याच्या जवळजवळ 15 तालुक्यामध्ये लाक्षणिक उपोषण कोयना प्रकल्पग्रस्तांनी धरणग्रस्तांनी पुकारलेलं आहे। आज मी आहे देवडी तालुक्यातील तहसीलदार कार्यालयासमोर। सकाळी 10 वाजल्यापासून या ठिकाणी धरणग्रस्तांनी लाक्षणिक उपोषण पुकारलेलं आहे। यामुळे या ठिकाणी यांच्या समस्या आहेत, नागरिक समस्या आहेत, पर्यायी जमिनीच्या समस्या आहे। या ठिकाणी अजूनपर्यंत यांना प्रकल्पग्रस्त दाखले दिले शासनाने, परंतु यांना प्रकल्पग्रस्तांचं दाखल्यानुसार नोकरी दिलेली नाही। यामुळे विविध समस्या आहे, शासनाकडे मांडण्याकरिता यांनी एक दिवशी धरणग्रस्तांच्या प्रलंबित मागण्यांसाठी अखिल कोयना पुनर्वसन सेवा संघ महाराष्ट्र राज्य ही संघटना काम करते आणि तिच्या माध्यमातून या ठिकाणी भिवंडीलाच नाही तर 16 तहसीलदार वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये या ठिकाणी 16 ठिकाणी हे लक्षवेधी आंदोलन सुरू आहे। या संघटनेच्या माध्यमातून गेले अनेक वर्ष वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलनं केली, बैठका घेतल्या, परंतु कुठल्याही परिस्थितीमध्ये या ठिकाणी आपल्या ज्या मागण्या आहेत आमच्या त्या पूर्ण झालेल्या दिसत नाहीत आणि म्हणून नाईलाजाने या ठिकाणी आम्हाला रस्त्यावर उतरावं लागलेलं आहे। या ठिकाणी प्रमुख मागण्यांच्या बाबतीत बोलायचं झालं तर या ठिकाणी पर्यायी जमिनी काही शेतकऱ्यांना अद्यापही जमिनी मिळालेल्या नाहीत किंवा काही शेतकऱ्यांना अंशतः जमिनी दिलेल्या आहेत आणि या ठिकाणी काही जमिनी त्यांच्याही शिल्लक देणे बाकी आहेत। नोकऱ्यांचे प्रश्न आहेत, प्रकल्पग्रस्त दाखले दिलेत परंतु बऱ्याचशा मुलांना नोकऱ्या नाहीत किंवा ज्यांना दाखले दिलेत या दाखल्यांची मर्यादा किंवा त्यांची वयोमर्यादा उमेदवारांची संपलेली आहे। आमची या ठिकाणी अशी मागणी आहे की जर आपल्याला नोकरी देणं शक्य नसेल तर त्या ठिकाणी त्या उमेदवाराला किंवा त्या प्रकल्पग्रस्ताला कुठल्या ना कुठल्या आर्थिक पॅकेज मिळावं अशी ही आमची मागणी आहे। जर नोकरी देणं शक्य असेल तर नोकऱ्या द्याव्या आणि नोकरी देणं जर शासनाला शक्य नसेल तर त्या ठिकाणी त्यांना पॅकेज द्यावं, नाहीतर या ठिकाणी त्यांना भत्ता सुरू व्हावा ही सुद्धा आमची मागणी आहे। त्याचप्रमाणे नागरी सुविधांच्या बाबतीमध्ये थोड्याफार प्रमाणात नागरी सुविधा आम्हाला दिलेल्या आहेत परंतु त्या सुद्धा त्याला दुरुस्तीच्या अवस्थेत आहेत, नादुरुस्त झालेले आहेत, तर त्यांना दुरुस्ती करणं गरजेचं आहे। ज्या गावांमध्ये दिलेल्या नाहीत, विशेषतः शेती जमिनी आहे, शेती जमिनीवर जाणारे रस्ते नाहीत, या ठिकाणी 2-2 किलोमीटर 4-4 किलोमीटरवर आम्हाला शेतजमिनी दिलेत परंतु त्या ठिकाणी आम्हाला स्थानिक शेतकरी त्या शेतावर जाऊन देत नाहीत, तर त्या ठिकाणी शेतावर जाणारे रस्ते आम्हाला द्यायला पाहिजेत। दुसरं या ठिकाणी सांगेन की गडबुक नकाशे आहेत, जमिनी दिलेत त्यांचं सीमांकन नाही, काही जमिनी अशा दिलेल्या आहेत की जमीन या ठिकाणी एका सातबारा एका ठिकाणी दिसतोय आणि प्रत्यक्षात जमीन दुसऱ्या ठिकाणी दिसते, तर त्याचं समीकरण कुठेतरी TLRच्या मोजणीने करून आम्हाला कुठेतरी त्याचं व्यवस्थित जमीनचं सीमांकन करून मिळावं। या ठिकाणी दुसरं या ठिकाणी सांगायचं आहे की स्मशानभूमी आहेत त्यांच्या सातबाराला नोंदी नाहीत, असे किरकोळ प्रश्न अनेक आहेत, तर त्या लवकरात लवकर शासनाने पुरावे कराव्यात, नाहीतर 2 तारखेला आम्ही कोकण भुवन ते मंत्रालय असा लॉंग मार्च करणार आहोत। आज यांचं सांगायचं म्हटलं तर राज्यभरामध्ये कोयना धरण सातारा जिल्ह्यामध्ये झालेलं आहे। त्या जिल्ह्यामधून ठाणे जिल्हा असेल, पालघर जिल्हा असेल, रायगड जिल्हा असेल, सांगली असेल, सातारा असेल, रत्नागिरी या ठिकाणी या नागरिकांचे पुनर्वसन झालेले आहे परंतु मागील 60-62 वर्ष झालेली आहे गावांना अद्यापही नागरिक सुविधा मिळालेल्या नाही आहे, गावठाणाचा दर्जा मिळाला नाही आहे, महसूल दर्जा मिळाला नाही आहे, तसेच नोकऱ्या देखील मिळालेल्या नाहीत। आज ग्रॅज्युएट झालेली मुलं आहेत, MSc BCom झालेली मुलं आहेत परंतु ते नोकऱ्यापासून वंचित आहेत। शासनाला यांची प्रमुख संघटनेची हीच मागणी आहे की शासनाने आमच्या योग्य वेळी मागण्या मान्य कराव्या, अन्यथा आम्हाला 2 तारखेला कोकण भवन ते विधान भवनावरती पायी लॉंग मार्च काढावा लागेल। धन्यवाद।